नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरातील सुप्रसिद्ध डॉक्टर मोहिनी गानू. या मूळच्या विदर्भातल्या. चंद्रपूर हे त्यांचं माहेर. 12वीपर्यंत शिक्षण चंद्रपूरमध्ये झालं. MBBS PGचं शिक्षण नागपूरमध्ये झालं आणि 1987 पासून ते आज तागात लातूरमध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. लातूरच्या MIMSR वैद्यकीय महाविद्यालयात त्या प्राध्यापिका पण आहेत. खास करून सांधेदुखी हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. आत्तापर्यंत 25,000पेक्षा अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत. चिकनगुनिया जो आपल्याकडे झाला होता त्या विषयातल्या तर त्या इतक्या ज्येष्ठ अभ्यासिका आहेत की त्यांच्या संशोधनाची दखल अखिल भारतीय पातळीवरती घेण्यात आली. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधत त्यांचा जीवन प्रवास समजून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी जसा उल्लेख केला की तुम्ही मूळच्या चंद्रपूरच्या. तुमचं शालेय शिक्षण 12वीपर्यंतचं हे शिक्षण म्हणून कसं झालं, म्हणजे शिक्षकांचा एकूण प्रभाव कसा होता, घरचं कौटुंबिक वातावरण तुमचं कसं होतं ते जरा आम्हाला सांगा ना. शालेय शिक्षण खूप छान आनंदात झालं. म्हणजे शाळा माझी दोन्ही शाळा ज्या होत्या त्या जुन्या पद्धतीच्या, म्हणजे खूप मोठ्या बिल्डिंग्स आणि खूप मोठे मैदानं शाळेची. त्याच्यामुळे शिक्षण आणि खेळ हे दोन्ही गोष्टी खूप छान झाल्या. मी हॉकी खेळत असे, खो खो खेळत असे. हां, डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंतच खेळले, स्टेट लेवलपर्यंत खेळले, पण खो खो डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत. पण खेळामध्ये आम्ही छान प्रगती करत होतो, म्हणजे खेळत होतो छान. आणि शालेय शिक्षक तर आमचे खूप प्रेमळ होते सगळे. त्याच्यामुळे खूप आनंदात झालं. संस्कृत हा विषय, आम्हाला 4 भाषा होत्या. इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत. चारही भाषा 10वीला होत्या मला. आणि विज्ञान हा आवडीचा विषय होता, गणित हा आवडीचा विषय होता. 11वी 12वी थोडंसं टफ, म्हणजे त्यावेळेला बाबा इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये होते, त्याच्यामुळे ते थोडंसं टफ होतं. बाबा काय RSS मध्ये वगैरे होते? हो, RSSचे प्रचारक होते 6 वर्ष. 6 वर्ष प्रचारक होते गुजरातमध्ये, मेहसाण्याला. आपले पंतप्रधान त्यांच्या शाखेचे बालस्वयंसेवक आहेत. अरे बापरे. अच्छा. आणि जसं तुम्ही म्हणालात की शाळेत शिक्षकांचा तर होताच एक परिणाम, मग घरातल्या कौटुंबिक वातावरणाचा काय लाभ झाला तुम्हाला? कौटुंबिक म्हणजे कसं, आई माझी शिक्षिका होती, तर ती सुरुवातीला दुसऱ्या गावाला होती, म्हणजे गडचिरोलीला असायची. तर मी आजी आणि वडिलांजवळ वाढले. वडिलांचं अगदी पूर्ण लक्ष असायचं अभ्यासाकडे माझ्या. आणि विशेषतः संस्कृत हा विषय यायला पाहिजे याच्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असायचं. अच्छा. मग तुमचं इकडचं जे नागपूरचं जे शिक्षण झालं, MBBS PG, त्यातला एकूण त्यावेळेचे डॉक्टर्स तुम्हाला शिकवणारे सगळे प्राध्यापक कसे होते, महाविद्यालयाचं वातावरण कसं होतं, त्याचा एक परिणाम तुमच्या आयुष्यावरती कसा झाला आहे? असं महाविद्यालय आमचं खूप रिनाऊंड ज्याला आपण म्हणू असं होतं. आणि आमच्या कॉलेजची बिल्डिंग तर इट इज सेड दॅट इट वॉज सेकंड बिगेस्ट इन एशिया, म्हणजे एरिया वाईज. हा, बिल्डिंग वाईज नाही, पण एरिया वाईज कॅम्पस आमचं. आणि वी हॅड व्हेरी गुड टीचर्स. म्हणजे आमचे जे PG गाईड होते डॉक्टर चौबे, डीन होते, तर ही वॉज नोन ॲज फिजिशियन ऑफ सेंट्रल इंडिया. खूप अतिशय ब्रिलियंट माणूस होता. खूप शिस्तीचे होते, कडक शिस्तीचे. आणि आदर्शवत ज्याला आपण म्हणू, पर्सनॅलिटी असावी अशी होती. त्यांच्याकडे पाहून म्हणजे रोल मॉडेल मेडिसिनमध्ये म्हणून आम्ही मेडिसिनमध्ये गेलो. हां, सरांकडे बघून की सगळे जे पुढे जाणारी मुलं होती ती मेडिसिनला यायची. त्याच्यामुळे आम्ही मेडिसिनला गेलो आणि फार छान शिकवायचं सर. म्हणजे पण असं होतं की ही यूज टू एक्सपेक्ट की एकदम टफ जॉब, म्हणजे 24 तास ड्युटी असते, सगळ्यांनाच असते, म्हणजे आम्हाला काही वेगळी नव्हती. सगळ्यांनाच त्या पिरियडमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला 24 तास यू आर ऑन कॉल. पण मग 24 तास म्हणजे ते आम्हाला एक्सपेक्ट करायचं की आम्ही तिथेच असावं कायम. हां. आणि सर केव्हा तरी रात्री 12ला 2ला सुद्धा यायचे राऊंडला अचानक. म्हणजे रोज ते डीन होते, त्याच्यामुळे ते केव्हाही अचानक राऊंड घ्यायचे हॉस्पिटलचा.
अच्छा. कधी 12ला कधी 2ला, आणि यूज टू एक्सपेक्ट की आम्ही तिथे असेल. तर आम्ही ॲक्च्युली यांना सांगून ठेवायचो. आमच्या तेव्हा टेलिफोन ऑपरेटर्स असायचे, बरोबर. जे सरांना गाडी पाठवायचे. तिकडे गाडी गेली की इकडे आम्हाला निरोप यायचा की सर येणार आहेत रोडला. सो वी यूज टू बी देअर. पण त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. म्हणजे त्यांचं क्लिनिकल ॲक्युमेन इतकं छान होतं ना. एक एक्झाम्पल सांगते की आमचे सर रस्त्याने जर जात असतील तर रस्त्यावरचा एखादा भिकारी वगैरे दिसला त्यांना की त्याला काही ॲबनॉर्मॅलिटी आहे तर ते गाडीत घालून घेऊन यायचं आम्हाला दाखवायला अरे बापरे. की हा रेअर आजार आहे, याला हे बघा. म्हणजे मला आठवत आहे की ते प्लेक्सिफॉर्म न्यूरोफायब्रोमॅटोसिस एक खूप विचित्र असा दिसणारा अपिअरन्स असतो पेशंटचा. अच्छा. तर त्या टेकडीवरच्या गणपतीवरनं सर घेऊन आले होते त्याला. बर. गाडीत घेऊन तिथल्या आले. रांगेतनं गाडीत घालून घेऊन आलो ते आम्हाला दाखवायला की हे प्लेक्सिफॉर्म न्यूरोफायब्रोमॅटोसिस आहे बघा. इट वॉज नॉट ट्रीटेबल, पण बरोबर. मुलांना माहिती पाहिजे. आपण ज्यांना शिकवताय त्या मुलांना हे माहिती पाहिजे असं. तर इतकं त्यांचं डेडिकेशन होतं. त्याच्यामुळे मग आम्हाला पण त्याची गोडी लागली, त्या विषयाची गोडी लागली. आणि वी एन्जॉईड हिज प्रेझेन्स ॲज अ टीचर. आणि तुमचं त्या महाविद्यालयीन काळामध्ये विद्यार्थी संघटना वगैरे यांच्याशी काही संबंध तुम्ही होता का, ॲक्टिव्हिस्ट वगैरे सर? नाही, फारसं मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. पण एकदा मेडिकलला गेलं आणि या टाईपच्या 24 तासाच्या ड्युटीज लागल्यानंतर त्यामुळे वेळच नाही. मग पॉसिबल नव्हतं. मी ते चंद्रपूरला करत असते विद्यार्थी अच्छा, परिषदेचं काम. चंद्रपूरला करत होता. हां. अच्छा. नागपूरला ते शक्य नाही झालं. हा, तुम्ही इकडे लातूरला आलात म्हणजे लग्नानंतर. तर लातूरमध्ये तुमचा सगळा एकूण प्रवास हा कसा झाला, थोडा तपशीलवार आम्हाला सांगा. की तुम्ही सुरुवातीला विवेकानंद हॉस्पिटलमध्ये होतात, मग पुन्हा स्वतःचं सुरू केलं, मग त्यावेळीची काय स्थिती होती? कारण तो काळ भरपूर वेगळ्या पद्धतीचा वेगळा होता. हां, आम्ही आमच्याकडनं काय पद्धत होती, नागपूरहून मुंबईला आमचे सर नेहमी म्हणत असत की जरा हायर एंड इन्व्हेस्टिगेशन्स आणि फॅसिलिटीज जिथे असतात तिथे तुम्ही एकदा जाऊन या. तर आम्ही बहुतेक सगळेजण मुंबईत जायचो. आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला होतो, मी आणि डॉक्टर गानू. अच्छा. भराडिया सर आले होते तिथे. ते आले होते डायलिसिस शिकायला. आणि आमचं ट्रेनिंग, आमचे गाईड होते डॉक्टर BS चौबे नागपूरला, जे डीन होते गव्हर्नमेंट मेडिकलचे. तर त्यांचं डायलिसिसचं युनिट असल्यामुळे आम्ही दोघांनी डायलिसिस युनिटमध्ये काम केलं. आणि मग थोडंसं डायव्हर्ट व्हायचं म्हणून मी ICU मध्ये जॉब घेतला आणि डॉक्टरांनी किडनी युनिटला कंटिन्यू केला. डॉक्टर भराडिया तिथे आले होते. अच्छा. मग त्यांनी डॉक्टर गानून लातूरला बोलवलं म्हणून आम्ही इथे आलो. आणि डॉक्टर गानूंचं शिक्षण इथे झाल्यामुळे बरोबर त्यांना अट्रॅक्शन होतंच लातूरचं. अच्छा. तर माझ्यासाठी मराठवाडा पूर्ण नवीन होता. मी पहिल्यांदाच म्हणजे विवेकानंद मध्ये आले तेव्हा पहिल्यांदाच मराठवाड्यात पहिल्यांदाच आले. पण मग त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांनी काही सांगितलं होतं की आपल्याकडे इको मशीन आहे तर ते शिकून या. बाकीच्या ICUचे काही प्रोसिजर्स होत्या, मग ते मी शिकून आले तिकडनं. आणि डॉक्टर गानूंनी गॅस्ट्रोस्कोपी नव्याने शिकली विवेकानंद हॉस्पिटलमध्ये जॉईन व्हायचं म्हणून. तर त्यांच्या म्हणजे आम्ही किडनीमध्ये काम करत होतो ICU, आणि किडनीमध्ये थोडंसं नवीन म्हणजे लातूरमधला पहिली सेंट्रल लाईन पहिला इको हा मी केलेला आहे. अच्छा. बरं. विवेकानंदमध्ये असताना एक 2-1 वर्ष तुम्ही विवेकानंदमध्ये होता आणि तुम्ही तसं एकदम मराठवाड्यातल्या नवीन. विदर्भ आणि मराठवाड्यातला तुम्ही काय फरक अनुभवला त्या काळात? लोक म्हणा, इकडचं वागणं किंवा अंडरस्टँडिंग. तेव्हाचं लोकांचं वागणं मला आवडायचं. म्हणजे भांडताना सुद्धा अहो करून भांडायचे. म्हणजे तेवढं एक इंटेन्सिटी त्याची कमी होते असं मला नेहमी वाटतं. आणि थोडं समोर ती झोपडपट्टी होती, छान तिथे भजनं वगैरे चालायची. तर त्यांनी सुद्धा लोकांच्या एकूण मानसावर चांगला परिणाम होतो असं माझं, म्हणजे सौम्य होतात लोक. पण आता पुष्कळ बदललंय, खूप जास्ती बदललंय आता. विवेकानंद मधनं तुम्ही स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं, संजीवनी. तर त्यावेळेला सुरुवातीला एकूण म्हणजे रुग्णांचं येण्याचं प्रमाण आणि सेटअप ह्या सगळ्या ह्याच्यात सुरुवातीला ते कसं होतं, आणि नंतर तुम्ही आत्ता बनसोडे तर आत्ता सुरू केला अशात 1-4-5 वर्षात, तर हा पण जरा तपशील सांगा ना. फॉर्च्युनेटली म्हणजे एकतर आम्ही नागपूरला खूप काम केलं, विवेकानंद हॉस्पिटलमध्ये खूप काम केलं, आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा भरपूर काम केलं. म्हणजे कामाचा आम्हाला कधी प्रॉब्लेम आधी नव्हता, नव्याने सुरू झाला तरी आला नाही. विवेकानंद हॉस्पिटलमध्ये खूप छान वातावरण होतं, सगळे छान म्हणजे कोऑपरेटिव्ह होते सगळे. बाहेर आल्यानंतर सुद्धा
विवेकानंदमध्ये थोडंसं संघाचं बॅकग्राऊंड आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे असं जास्ती कम्फर्टेबल वाटायचं तिथे की सेम बॅकग्राऊंडमधनं आलो म्हणून. बरोबर. पण बाहेर आल्यानंतर ते वातावरण नव्हतं, तरी सुद्धा डॉक्टर्सचं कॉपरेशन खूप छान होतं. आम्ही एक नेहमी असं ठेवलं होतं की प्रॅक्टिस हे एथिकल प्रॅक्टिस करायची. बरोबर. म्हणजे त्यावेळेचे जे सेट नॉर्म्स होते ते तेव्हाही फॉलो केले, आताचे जे सेट नॉर्म्स आहेत ते आता फॉलो करतोय. त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम आला नाही कधी की खूप जाहिरात केली, खूप काही असं कधी गरज नाही पडली, गरज नाही पडली. आता थोडंसं पिक्चर बदललं आहे. तुम्ही असं नुसतं म्हणजे पेशंट्सना कळत नाही की तुमच्याकडे काय फॅसिलिटीज आहेत किंवा तो तुम्हाला थोडं सांगावं लागतं. बरोबर आहे. हां, तर थोडे आता नॉर्म्स बदलले आहेत. आताच्या म्हणजे पेशंट लगेच गुगलवर बघतात तुमचं नाव आहे की नाही इकडे आहे, तर ते अजून मी नाही आहे त्याच्यावर, पण बघतात पेशंट्स. मग नवीन पिढीला तुमचं नाव कळतच नाही तुम्ही आहात की नाही आहात. सो त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही आता चेंज व्हायला पाहिजे थोडंसं. पण ठीक आहे. सांधेदुखीचा विषय तुम्ही तेव्हा सुरू केलं रुग्णांचं, ते कुठल्या सालापासून? त्याचं असं झालं की 2003 साली आम्ही इथे एक कॉन्फरन्स घेतली होती. अच्छा. माझी आई गेली 2000ला. मग त्याच्यानंतर मी जरा अस्वस्थ होते थोडे दिवस, काहीतरी वेगळं काहीतरी करावं, आता इथे थोडे दिवस इथून थोडंसं बाहेर जावं असं काहीतरी होतं डोक्यात. 2003 साली आम्ही एक कॉन्फरन्स घेतली. त्याला डॉक्टर बिचिले सर आले होते कॉन्फरन्सला. ते घरी आले चहाला. त्यांनी मला सांगितलं की KEMला एक मॅडमनी नवीन कोर्स चालू केलाय, तर तुम्ही या. अच्छा. आणि इतकं सहज झालं, म्हणजे ते त्यांनी या म्हटलं, तिथे जागा रिकामी होती, मी गेले, जॉईन झाले आणि 3 महिने मी तिथे होते. अच्छा. तर डॉक्टर गानू पण आले होते. त्यांनी गॅस्ट्रोस्कोपीमध्ये म्हणजे गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये त्यावेळेला ट्रेनिंग घेतलं. आणि म्हणजे आम्ही म्हटलं की इकडे तिकडे ट्रेनिंग घ्यायला जाण्यापेक्षा रेग्युलर मेडिकल कॉलेजला तुम्ही ट्रेनिंग घेतलं तर आता तिथे काय चाललंय हे कळतं. वी गॉट दॅट अपॉर्च्युनिटी. थोडेच दिवसांचा होता, 3 महिन्याचा, पण त्यांनी मला डायरेक्शन मिळाली. मग पुढचं तुमचं तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. फक्त आपल्या याच्यात आता काय होत आहे सध्या की एकदा तुम्ही मेडिकल कॉलेज सोडलं की अपडेटिंगला पुन्हा तुम्हाला तिथे जाता येत नाही. तिथे ती काहीतरी व्यवस्था पाहिजे की तुम्हाला अशी परत त्याच्याशी लिंक होऊन तिथे सध्या काय चाललंय, बाहेर काय चाललंय हे सगळं. तुम्ही तिकडनं तो कोर्स करून इकडे आल्यानंतर मग इकडचा एकूण आपल्याकडच्या रुग्ण, त्याची वैविध्यता, असं काय काय बघायला मिळालं. आणि चिकनगुन्याचं तर तुमचं मोठं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगू का काय झालं की ती एकदा दृष्टी आल्यानंतर रुमॅटॉलॉजी हे मेडिकल कॉलेजेसमध्ये आम्हाला चौबे सरांकडे थोडंफार ते शिकवत असत, कारण सरांनी ट्रेनिंग इंग्लंडमध्ये घेतलं होतं. तिथे रुमॅटॉलॉजी डेव्हलप झालं होतं. त्याच्यामुळे थोडंसं सरांनी शिकवलं होतं, पण तरी सुद्धा तो नव्हता डेव्हलप झालेला तेवढा जो मला KEMला मुंबईला गेल्यानंतर डेव्हलप झाला. मग इथे आल्यानंतरही मी परत म्हणजे कुठे अशी जाहिरात की मी रुमॅटॉलॉजीची प्रॅक्टिस सुरू केली आहे, करणार आहे, असं काही नव्हतं. कारण मी सगळ्या डॉक्टर्सना एक लेटर लिहिलं की मी अशी असं ट्रेनिंग घेतलं आणि प्रॅक्टिस सुरू करते आणि ह्या आजाराचे रुग्ण ह्याच्याशी संबंधित असतात, दॅट आय एम गोइंग टू डील विथ. आणि पहिलं काम, माझ्याच प्रॅक्टिसमधले रुग्ण मला नव्याने दिसायला लागले. अच्छा. हां, म्हणजे ज्यांना मी पूर्वी ट्रीट करत होते त्याच्या आणखीन फायनर डिटेल्स मला कळायला लागले. हा मला फायदा त्या ट्रेनिंगचा झाला. सो अपडेटिंग इज व्हेरी, आमचं सायन्स इतकं बदलत असताना सारखं, तर रुमॅटॉलॉजीचा माझीच प्रॅक्टिस फाईन ट्यून करायला मला फायदा झाला. तिथून सुरुवात झाली. आणि मग एकदा तुम्ही आणखीन त्या रुग्णाला जर हे देत गेलात, म्हणजे ते सुधरत गेलेत किंवा, तर तिथून माउथ टू माउथ पब्लिसिटी असते. हे सांगा की हे सांधेदुखीची नेमकी कारणं काय असतात, कशामुळे हे होतं? अनेक कारणं असतात त्याच्यामध्ये. म्हणजे काही हेरिडिटरी डिसऑर्डर्स असतात. अच्छा. तुमच्या जनुकीय याच्यामध्ये काही बदल झाल्यामुळे येणारे असतात. काही इन्फेक्टिव्ह, म्हणजे आता जसं चिकनगुन्या आहे किंवा काही बॅक्टेरियल, साधं डिसेंट्री होते, डायरिया होतो, त्याच्यानंतर सुद्धा सांधेदुखी चालू होऊ शकते. काही इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स खूप महत्त्वाचे असतात, ज्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या पेशी एकमेकांशी भांडतात. अच्छा. म्हणजे बॉडी मिलिओ इंटेरियर चेंज होतो आणि आतमध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि त्याच्यामुळे स्वतःच्या पेशी नष्ट होतात, भांडतात आणि नष्ट होतात. म्हणजे सामान्य रुग्णांना समजण्याच्या भाषेत सांगते मी. आणि त्याच्यामुळे टिश्यू डिस्ट्रक्शन होतं आणि जॉईंट मॅनिफेस्टेशन किंवा सांधेदुखी हा जो प्रकार आहे त्याच्यातला ते मेजर मॅनिफेस्टेशन असतं. पण अनेक प्रकारे ते कधी किडनी इन्व्हॉल्व होते. मल्टी सिस्टीम डिसऑर्डर म्हणतो आम्ही त्याला, की हे फक्त सांध्याशी निगडीत नसतं. सांधा दुखला तर तुम्हाला पटकन कळतं की हा या विषयाचा आहे म्हणून, पण सांधा न दुखता सुद्धा नुसतंच डोळ्यांवर सूज येणं, लाली येणं किंवा दम लागणं, फुफ्फुसं खराब होणं किंवा हार्ट डिसीज होणं
किडनीज खराब होणं, नुसतीच किडनी खराब होणं. मग तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलं की कळतं की हा रुमॅटॉलॉजिक डिसऑर्डर आहे. किंवा डोळे लाल होतात, दिसेन असं होतं, मग इन्व्हेस्टिगेट केलं की कळतं की हे अंडरलाईंग रुमॅटॉलॉजिकल डिसऑर्डर हा आहे. म्हणजे पेशंटला संधिवाताची बाकी सांध्याची लक्षणं नाहीत, पण आजार तो आहे असं. आता जसं म्हणजे मधुमेह आहे किंवा अगदी थायरॉइड आहेत, हे जे आजार आहेत ते कायम माणसाला एकदा लागले की चिकटले आयुष्यभर, तसं सांधेदुखीचं आहे का किंवा काय? हो, साधारण मोस्ट ऑफ द डिसऑर्डर्स बहुतांशी तसे असतात. कारण एकतर अनुवंशिक असले तर ते तुम्हाला परमनंट लागलेले असतात. इन्फेक्शन्स नंतर होणारे काही वेळेला म्हणजे कंट्रोल म्हणजे ट्रीटेबल असतात आणि नंतर थांबतात. पण त्याच्यात एक मेजर पोर्शन असा असतो की ज्या इन्फेक्शनमुळे तुमचं इम्युनॉलॉजिकल हे चेंज होतं आतलं, आणि म्हणून ते लागलेले असतात. आणि तसं जर झालं तर मात्र त्याच्यासाठी सुद्धा लाईफ लॉंग ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागते. आणि हे थोडक्यात म्हणजे काय की आयुर्वेदात जसं म्हणतात साध्य, कष्टसाध्य आणि असाध्य. हां, तर त्यातले हे मोस्ट ऑफ हे कष्टसाध्य असतात. साध्य कॅटेगरीमध्ये फार कमी येतात. हां, म्हणजे 2 मलेरियाच्या 4 गोळ्या दिल्या आणि आजार थांबला, ट्रीटमेंट बंद झाली, असं सहसा होत नाही. तुम्ही जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, रोज गोळी घेतली तर बीपी कंट्रोलमध्ये राहतं, नाही तर ते वाढतं. तसंच ह्याचं पण आहे की तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि मग असं असतं की जे लॉंग टर्म जास्त दिवसांसाठी जे आजार असतात किंवा जे तुम्ही कंट्रोल करू शकता फक्त असे जे आजार असतात ना, त्याला मग ते ड्रग्स आहेत, त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, हे सगळं बघत राहावं लागतं. त्याचं ट्रीट टू टार्गेट थेरपी होऊ शकते आता. तर मग त्याच्यासाठी तपासण्या व्यवस्थित लागतात. त्या सगळ्या झाल्यानंतर त्याचे फायनर डिटेल्स कळले, जेवढे फायनर डिटेल्स कळतील तेवढी ट्रीटमेंट जास्त प्रिसाईज होते. आपल्याकडे जो चिकनगुन्याची एक साथ मध्ये जी आली होती, त्यावेळेला ह्या रुग्णांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं. आणि मग ते नंतर कमी पण काही प्रमाणात झालं असेल, काही जणांना तो त्यावेळेला चिकटला पण आजार. तर त्यावेळची नेमकी स्थिती काय होती आणि तुम्ही जो एकूण अभ्यास केला त्याचा जरा तपशीलवार आम्हाला सांगा ना. चिकनगुन्याचं असं झालं, म्हणजे काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायच्या असल्या ना की त्या दिशांनी तुम्ही वळत जाता. माझ्यासाठी ते चिकनगुन्या खेड्यामध्ये झाला, त्याच्यामुळे तो माझ्या हाती लागला. समजा हे मुंबई, पुणे, आणखीन हायर एंडला जर झालं असतं म्हणजे मोठ्या शहरांमध्ये, तर तिथे पटकन इन्व्हेस्टिगेशन्स होतात, पटकन ती ट्रीटमेंट होऊन जाते. माझ्यासाठी असं झालं होतं की खेड्यात झाल्यामुळे खूप पेशंट्स यायला लागले. म्हणजे मी पहिल्या वर्षभरात जवळपास 1200+ पेशंट्स पाहिले चिकनगुन्याचे. प्रॉब्लेम असा होता की तेव्हा मला ते प्रूव्ह करता येत नव्हतं. गव्हर्नमेंटने गाईडलाईन्स दिलं होतं की हे असं प्रॉबेबल आहे, हे सस्पेक्ट केस आहे, हे असं, आणि ही कन्फर्म. पण ते कन्फर्म केस जे असते त्याला जे इन्व्हेस्टिगेशन्स लागतात ते बाहेर NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी सोडून कुठेच नव्हतं. त्यांच्याकडे मी त्यांना लेटर लिहिलं, त्यांनी हो म्हटलं की आम्ही तुमचे करून देऊ पेशंट. थोडे एक 5-25 सॅम्पल्स म्हणजे 50 सॅम्पल्स झाले असतील, तेवढं करून दिलं त्यांनी. आणि नंतर मला लेटर लिहिलं की आम्ही तुमच्याशी कोलॅबरेट करू शकत नाही, कारण आमच्याकडे 1.5 लाख सॅम्पल्स पडले जे आम्ही प्रोसेस करू शकत नाही. त्यांच्याकडनं सगळ्या भारतभरातनं सॅम्पल्स येत होते ना, सो इंडिव्हिज्युअल असं कोलॅबरेशन कोणाशी करणं त्यांना शक्य नव्हतं. आणि दे वर नॉट नोईंग अबाउट मी ऑल्सो. तर तो पण एक फॅक्टर असतो की म्हणजे तुमचं वर्क आधीचं माहिती असेल तर इट गिव्ज युअर लिव्हरेज दॅट. पण मग काही त्यांच्याकडनं झाले. नंतर मग काही बाहेरच्या एक लॅबोरेटरीमधनं मला ॲक्सेस मिळाला की एक पार्शियल ती टेस्ट कन्फर्मेटरी टेस्ट होईल असं. सो एकदा ते प्रूव्ह करायला लागल्यानंतर मग माझ्याकडे मी याचा रुमॅटॉलॉजीचा एक मी प्रोफॉर्मा केला. माझी साधारण पद्धत आमची अशी आहे की आम्ही एक प्रोफॉर्मा सेट प्रोफॉर्मा करतो आणि तो भरतो. तर सगळ्या पेशंट्सचा डाटा आणि सगळ्या पेशंट्सचे केस पेपर्स हे सगळे प्रिझर्वड असतात. हां, तर ते एक सेट प्रोफॉर्मामध्ये प्रोफॉर्मा मला दोन्ही दृष्टीने उपयोगाला आला, कारण माझा स्टाफ पण आडवा पडला होता. अरे बापरे. तर हँड्स कमी आणि पेशंट्स जास्ती असं होतं. तर तो प्रोफॉर्मा टिक टिक करत भरायला सोपा जायचा. तर तसाही माझ्याकडे डाटा खूप जमा झाला होता. आणि पुढचा प्रॉब्लेम असा आला की हे पेशंट सुरुवातीला कसं होतं की चिकनगुन्याचे जे पेशंट्स आहेत ते हा थोडे दिवसाचा आजार असतो, लाईक सर्दी, व्हायरल इन्फेक्शन निघून जाते. तसं आम्हाला पण पुस्तकामध्ये तसंच होतं की अगदी 3 ओळी होत्या आमच्या PGच्या पुस्तकात चिकनगुन्याबद्दल, कारण आपल्याकडे एवढं होत नव्हतं. हां, पण मग हे पेशंट्स पुन्हा यायला लागले. सुरुवातीला जरा 4 दिवस बरं वाटलं, पुन्हा 3-4 आठवड्यात किंवा 2-3 महिन्यात ते परत सांधेदुखी घेऊन यायला लागले. मग मला लक्षात आलं की यांना क्रॉनिक आजार होतोय.
मग मी 2008च्या कॉन्फरन्समध्ये आमच्या हा डाटा, काही प्रूव्हन काही अनप्रूव्हन डाटा, पण क्लिनिकल डाटा पूर्ण तो प्रेझेंट केला. पण नोबडी वॉज रेडी टू ॲक्सेप्ट. लोकांना फार डिफिकल्ट गेलं ते ॲक्सेप्ट व्हायला की असं होतं आहे. त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की नाही, हा यू आर डिलिंग विथ समथिंग एल्स, दिस इज नॉट चिकनगुन्या. म्हणून माझ्याकडे सगळे पेशंट्सचे रिपोर्ट्स आहेत. आता NIVचे पण मी सगळे प्रिझर्व करून ठेवले होते रिपोर्ट्स. म्हटले इफ एनीबडी वॉन्ट्स टू कम अँड सी माय डाटा ही कॅन कम, ओपन इन्व्हिटेशन टू एव्हरीवन. पण देन आय परसिस्टेड ऑन दॅट की नाही, हे होतं आणि ह्याचा डाटा ठेवून. मग आता ते ट्रीट कसे करायचे, कारण त्याला औषधं नव्हती, पूर्वीची डिस्क्राईब्ड औषधं नव्हती. मग माझे जे संधिवाताचे पेशंट होते, रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्यांना वरनं चिकनगुन्या इन्फेक्शन जेव्हा झालं तेव्हा त्यांचे जे ड्रग्स होती वापरायला जाणारी, ती व्हायरल इन्फेक्शन झालं म्हणून मी काही दिवसांसाठी बंद केली. वन्स दॅट इन्फेक्शन वॉज कंट्रोल आय रिस्टार्टेड देम. मला असं लक्षात आलं की त्या पेशंट्सना हे क्रॉनिक डिसीज होत नाहीये. हां, म्हणजे ते एकदा ते औषधं पुन्हा चालू केली की ते चांगले कंट्रोलमध्ये राहत आहेत. आणि मुख्य म्हणजे व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलं तरी त्या औषधांचा साईड इफेक्ट त्यांना होत नाही आहे. हे बेसिकली माझं ऑब्झर्वेशन होतं. आणि मग ह्या पेशंट्सना सुद्धा सिमिलर टाईप, म्हणजे व्हेरी सिमिलर, त्या पेशंट्सना जसा सांधेवात जे पॅरामीटर्स असतात सेम पॅरामीटर्स या पेशंट्सना पण होत होते. तर म्हणजे चिकनगुन्यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस होतो का, कारण व्हायरल इन्फेक्शनमुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस होतो असं. तर तो एक पॉईंट होता. आणि दुसरं मला एक म्हणजे ऑब्झर्वेशन प्रमाणे की हे औषधं काम करतायत आणि ह्याचे साईड इफेक्ट्स होत नाही आहेत, हे दुसरं लक्षात आलं. मग पेशंट्सना त्यांची परमिशन घेऊन, कॉन्फिडन्समध्ये घेऊन, कारण ते इतके एलिंग होते की ना दुसरं काही औषधच नव्हतं ना, काही देऊ शकत नव्हतं आम्ही. पेशंट्सनी कन्सेंट दिली. आय एम व्हेरी थँकफुल टू दोज इनिशियल पेशंट्स की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि कन्सेंट दिली. आणि मग तो पहिला 16 पेशंट्सचा डाटा म्हणजे मी 625 पेशंट्सचा डाटा कलेक्ट केला. त्यातले 16 पेशंट्स हे माझ्या फायनल अनालिसिससाठी आले, व्हेरियस एक्सक्लुजन क्रायटेरिया लावून. आणि मग तो डाटा ते चांगले झाले पेशंट्स. तो डाटा मग मी तो पहिला पब्लिश केला आणि मग मी NIVला तो पाठवला की मी हे पब्लिश केलं आहे आता म्हणून. मग त्यांचंच मला लेटर आलं की आता आम्ही तुमच्याशी कोलॅबोरेट करू इच्छितो म्हणून. आणि मग तेव्हापासून मी त्यांच्या चिकनगुन्याचे वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स आहेत, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणतात ICMR, त्याच्या अंडर त्यांचे चालतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर. मग त्याच्यामध्ये मी क्लिनिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करते. आणि जवळपास तर माझा टोटल डाटा 2,500-3,000 हजार पेशंट्स मी बघितले असतील चिकनगुन्याच्या आत्तापर्यंत. तर त्यातला बराचसा म्हणजे 1200 प्लस पेशंट्स मी त्यांच्याशी शेअर केलेत. तर त्यांनी इनिशियली कसं केलं होतं, माझ्याकडे मी कॅम्प्स ठेवायचे, 100 पेशंटचं एनरोल्ड पेशंट 100, आणि ते त्यांची लॅबॉरेटरी पाठवायचे. एक 7-8 माणसांची टीम विथ त्यांची लॅबॉरेटरी, कारण त्या वेगळ्या फॅसिलिटीज लागतात. मग त्या पेशंट्सचं फ्रेश सॅम्पल ते इथे प्रोसेस करून मग पुण्याला घेऊन जायचे आणि पुढचे बरेच डिटेल इन्व्हेस्टिगेशन्स तिथे करायचे. त्याच्या हे 2,500-3,000 हजार तुम्ही जे रुग्ण तपासले, तुमचं काय कन्क्लुजन निघालं चिकनगुन्याच्या विषयामध्ये? एक साधारण 60 ते 70% लोक हे बरे होतात. म्हणजे जसे इतर व्हायरल इन्फेक्शन्स मायनर ट्रीटमेंट घेऊन बरे होतात. नेक्स्ट 20-25% जे असतात त्यांना प्रोलॉंग्ड आर्थरायटिस म्हणतो आम्ही, की 3-1 महिन्यापर्यंत 4 महिन्यापर्यंत लक्षणं राहतात आणि दे रिकवर. आणि शेवटचे 5-7%, 12-13% पेशंट्सना टोटल लॉंग टर्म राहतं आणि त्याचे 5 ते 6% असतात त्यांना खूप सिव्हिअर होतं. असं एक साधारण ग्रॉस डाटा असा आहे माझा. ते 2008च्या कॉन्फरन्समध्ये जे लोक विश्वास ठेवत नव्हते, तर त्यांनी विश्वास ठेवायला कधी सुरुवात झाली? मी माझा जेव्हा डाटा पब्लिकेशन म्हणजे ते पेपर पाठवला ना, तर त्यांनीच त्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला हे शक्य नाही असं म्हणणार आहे, त्यांनीच म्हणजे दे ऑल्सो केम टू नो, कारण त्यांच्याकडे ते पेशंट यायला लागले ना नंतर. त्यांच्याकडे तो डाटा नव्हता, त्याच्यामुळे त्यांना माहिती नव्हतं. आणि दिस वेअर फ्रॉम ऑल टर्शरी केअर सेंटर, टीचर्स फ्रॉम टर्शरी केअर सेंटर्स. तर हायर याच्यामध्ये झालेलाच नव्हता ना चिकनगुन्या, मोठ्या शहरांमध्ये नव्हता झाला हा, यावेळेला खेड्यामध्ये आला होता. आणि तो व्हायरस पूर्णपणे बदलला होता आणि त्याच्यामुळे खूप सिव्हिअर म्हणजे जे आधी डिस्क्राईब नव्हते असे खूप नवीन कॉम्प्लिकेशन्स त्या बदललेल्या व्हायरसमुळे आले.
आताची परिस्थिती अशी आहे की आता मी दरवर्षी मला चिकनगुन्याचे पेशंट्स मिळतात. अजूनही मिळतात दरवर्षी. साधारण बघा पाऊस पडायला लागला ना, जुलै ऑगस्टच्या नंतर चालू होतं ते नोव्हेंबर डिसेंबर कमी असतील ना आता. मग पॉकेट्स असतात, कारण इम्युनिटी सगळ्यांना येऊन जाते एकदा झालं की. म्हणजे नाही झाले तर नवीन पॉप्युलेशन जे आलेली असते तेवढे एक पॉकेट्स असतात. एखाद्या गावात आउटब्रेक होतो आणि तिथनं येतात मग पेशंट्स. पण पेशंट्स येतात दरवर्षी. यावर्षी लातूरमधनं तर दरवर्षी. त्याच्यात मेडिकल एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये काही नोंद वगैरे झाली, पुस्तकात वगैरे काय आलंय का तुमचं? हो आलंय ना. चिकनगुन्यामुळे मला रेकग्निशन चांगलं मिळालं माझ्या वर्कला. आणि NIV बरोबर कोलॅबोरेट झाल्यामुळे आमचे इंटरनॅशनल पब्लिकेशन्स पण बरेच झाले, कारण तिथे ते हायर अँड इन्व्हेस्टिगेशन्स लागतात जे मला लातूरमध्ये बसून शक्य नव्हतं. सो इनिशियल वॉज माय क्लिनिकल प्रेझेंटेशन जे मी NIV ला पाठवलं. सो दॅट वॉज टोटली डन ॲट लातूर. बरोबर. पण म्हणजे आणि तो ट्रीटमेंट पाठवतो. सो वी कुड इंट्रोड्यूस न्यू ड्रग, नवीन ड्रग आम्हाला चिकनगुन्यासाठी. सो दॅट केम इन आवर नेम की हे आम्ही पहिल्यांदा वापरलं ते ड्रग असं. हां. आणि आता ते एस्टॅब्लिश ट्रीटमेंट आहे जी आता टेक्स्टबुक ऑफ रुमॅटॉलॉजीमध्ये पण त्याचा रेफरन्स आलेला आहे. हां, आमच्या पेपरचा. आणि आत्ता मी जयपूर एपिकॉन म्हणजे आता 12th एडिशन ऑफ API टेक्स्टबुक ऑफ मेडिसिन, म्हणजे जे आम्ही UG आणि PGला मेडिसिनचं टेक्स्टबुक म्हणून, इंडियन टेक्स्टबुक म्हणून वापरतो, त्याच्यामध्ये वी हॅव कॉन्ट्रीब्युट, मी आणि गानू सरांनी एक चॅप्टर कॉन्ट्रीब्युट केलं आहे चिकनगुन्यावर. मी आता या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये MIMSR मेडिकल कॉलेजमध्ये पण शिकवत होतात. तर तुम्ही जेव्हा शिकत होतात त्यावेळची स्थिती आणि आत्ता जे मेडिकलची मुलं शिकतायत ह्यांची स्थिती, म्हणजे विषय तर संदर्भ सगळे बदललेले आहेत, वातावरण बदललेलं आहे, तर तुम्ही हा बदल कसा अनुभवता? बदल फार चांगल्या दिशेने आहे असं नाही वाटत मला. म्हणजे आमच्या वेळेला एकतर टीचर्स म्हणजे जे टॉपर्स असायचे ना ते सगळे टीचिंग लाईनमध्ये जायचे. पुढे पुढे फॉर व्हेरियस रिझन्स टीचिंग लाईन चांगली राहिली नाही. म्हणजे त्यांचे प्रमोशन्स म्हणा किंवा ह्याच्यात जे काही प्रॉब्लेम्स येत होते त्यांना, सगळे चांगले टीचर्स एक सडनली सोडून गेले मेडिकल कॉलेज. अँड देअर वॉज अ लार्ज गॅप इन बिटवीन. MITला किंवा MIMSRला आम्ही जेव्हा जॉईन झालो ना तेव्हा आपण म्हणजे जे जुने टीचर्स होते ते तिथे जोपर्यंत होते तेव्हा एक सेट पॅटर्न होता. मधला हा मोठा व्हॅक्यूम झाल्यामुळे असं सेट पॅटर्न राहिला नाही आहे. नवीन कॉलेजेस खूप आली, तिथे तो एस्टॅब्लिश झालेला नाही आहे. आणि मुलं हुशार असतात. एकेका मार्कांनी हे गेलेलं असतं कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये, एकेका मार्कांनी त्यांना इकडे यावं लागतं. ही मुलं हुशार नाही तसं नाही, पण मग ह्या पेरिफेरीच्या कॉलेजेसमध्ये त्यांना त्या फॅसिलिटीज मिळत नाहीत मुलांना. टीचिंगला फुल टाईम टीचर्स नसतात. तुम्ही जर शिकवलं ना मुलांना तर ती येऊन आपोआप बसतातच क्लासमध्ये. तुम्ही व्यवस्थित शिकवलं की तुम्हाला स्टुडंटचा काहीच प्रॉब्लेम नसतो, ते बरोबर येऊन बसतात. तर टीचिंग मध्ये बदल असेच की ते मुलांना ह्या फॅसिलिटीज, मुलं शिकायला येतात आलेली असतात ना, मग तुमच्या त्या फॅसिलिटीज जर नसतील कॉलेजमध्ये तर इथेच म्हणून नाही, इन जनरल सांगते मी, ह्या कॉलेजमध्ये त्या मानाने पुष्कळ चांगलं होतं. कारण जुने टीचर्स पुष्कळ त्यावेळेला, आता नंतरचं मला बदल माहिती नाहीत, पण त्यावेळेला किमान माझ्या डिपार्टमेंटला तरी असं होतं की राठोड सर होते, डॉक्टर राठी होते, गानू सर होते. आम्ही रोज कुणी ना कोणी त्या मुलांना एंगेज करायचो आणि आम्ही आमचे केसेस घेऊन जाऊन दाखवायचो. तिथे असतील तर तिथल्या, नाही असतील तर नाही. पण तरीसुद्धा आम्ही जे अनुभवलं टीचिंग, इंटेन्स टीचिंग ज्याला म्हणू आम्ही, की हा मुलगा पूर्ण प्रोडक्ट होऊन बाहेर निघाला पाहिजे, असं जे टीचिंग आमच्या वेळेला आम्हाला मिळायचं ना, तसं ह्या मुलांना पेरिफेराला तरी मिळत नाही. जी रिनाऊंड कॉलेजेस आहेत तिथे अजून आहे तो पॅटर्न. पण मला एक 5-6 वर्षापूर्वी इथल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे लास्ट इयरचे मुलं भेटले होते आणि योगायोगाने त्यांनी मला डॉक्टर गानूंकडेच पाहिलं होतं. आणि मी ते कॉलेजमध्ये गेल्यावर ते मला म्हणाले की सर आम्हाला तुमच्याशी बोलायचं. आणि एक 15-20 मुलं सगळे एकत्र जमले आणि ते म्हणाले की आम्ही आत्ता MBBS होऊन बाहेर पडू, पण आम्हाला जे प्रॅक्टिकल अनुभव मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे. हे त्यावेळची स्थिती आहे. आणि मग मी तेव्हा डीनला वगैरे बोललो, पण त्यांनी पण म्हटलं की आहेत प्रॉब्लेम, आम्ही करतोय सॉल्व. तर ती स्थिती काय आहे की मग आता MBBS झालेल्या मुलाला तो बाहेर पडला तर त्याला कॉन्फिडन्स येतो का?
MBBS झालेला मुलगा बाहेर पडतच नाही आहे त्या चॅनेलमधनं सध्या. अच्छा. MBBS झालं की त्याला PGची एंट्रन्स. आमच्या वेळेला कसं होतं की एकदा फायनल MBBSची परीक्षा दिली की त्या मार्कांवर आम्हाला कुठे PG कोणत्या विषयावर मिळणार आहे हे माहिती असायचं. बरोबर. सो इंटर्नशिपचा जो एक पिरियड असतो की ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतलं पाहिजे, तर तो आमचा प्रॅक्टिकल घेण्यात जायचा. अच्छा. म्हणजे मला आठवतं की ट्युबेक्टॉमीज असिस्ट केलेले आहेत किंवा इंडिपेंडंट केलेले आहेत, कॉपर्टीचे कॅम्प्स. म्हणजे माझा तेव्हा विषय असा ठरलेला नव्हता मेडिसिन, तर ते कॅम्प्स आम्ही केलेले आहेत. पेरिफेरीला OPDs PSCsना केले. आम्ही रेग्युलर जायचो. आम्ही यूज टू एन्जॉय. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला काम केलं तर तिथे सगळ्या प्रोसिजर्स करायला मिळायच्या, इमर्जन्सी ड्युटीज केलेल्या सगळं. आमच्या टीचर्स तिथले सुद्धा जे कोणी डॉक्टर्स असतात ते शिकवत, तर आम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग सगळं मिळायचं त्यावेळेला. आता मुलांना कसं होतं, त्याला PG एंट्रन्सला जर तो पास नाही झाला तर ते बंदच होतं ना सगळं पुढचं. मग त्याचं ते इंटर्नशिपमध्ये त्याचं लक्ष पेशंट पाहण्यात की पास होण्यात असं होतं ना, डायव्हर्ट होतं ते लक्ष. आणि त्या मुलांना खरंच नाही मिळत. म्हणजे त्यांना इच्छा असेल तरी करता येत नाही. दुसरं बॉन्ड्स, इतके हेवी बॉन्ड्स आहेत ना, ते एक त्यांच्या डोक्यावर कायम टेन्शन असतं की एकतर शिक्षण. म्हणजे आजच माझ्या सुनबाईशी बोलत होते तर तिच्या सरांनी तिला सांगितलं 12वी+12 असं पकडतो. 12वी झाल्यानंतर 12 वर्ष पकडायचे, मग विचार करायचं काय करायचं आहे पुढे. तर खरंच आहे. म्हणजे 35-36व्या वर्षीपर्यंत ही मुलं शिकत असतात. एक नीटच्या एंट्रन्सला त्यांना 2 अटेम्प्ट्स द्यायला लागतात. परीक्षांची सर्टन्टी नाही. कधी परीक्षा होणार हे माहिती नाही, कशा टाईपची होणार हे माहिती नाही. फक्त गव्हर्नमेंटची एक्झाम होणार की सगळ्या एक्झाम्स होणार. हे शिक्षण क्षेत्रातले हे जे बदल मेडिकलमध्ये आलेले आहेत ना, अनसर्टन्टी, त्याचा त्या मुलांवर प्रचंड परिणाम होत आहे. म्हणजे पुढचे डॉक्टर्स इतके हेल्दी असतील असं मला वाटत नाही, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या. इतका ताण जी मुलं सहन करतात की जेव्हा 36व्या वर्षी ते येऊन प्रॅक्टिस करतील तेव्हा समाजाबद्दल आपण जे म्हणतो ना, आपुलकी पाहिजे, ऋणानुबंध पाहिजेत, संवेदनशीलता पाहिजे, ह्या गोष्टी कशा राहतील? नाही राहू शकत. म्हणजे तो फार मोठा, आम्ही त्या मानाने फार सुखात आमचं शिक्षण झालं. खरं आहे, फार सुखात. म्हणजे आम्हाला असं बाहेरचं जग माहिती नव्हतं. आम्ही मेडिकल कॉलेजमध्येच पडलेलो असायचो. पेशंटचं जग होतं आणि आमचं विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, एवढंच जग होतं. बाहेरच्या जगात कधीतरी पिक्चर पाहायला गेलं वगैरे इतपतच. आता तसं होत नाही. या मुलांच्या इंटरॅक्शन्स इतक्या विविध, मग त्यांना क्लासेसला जावं लागतं, त्यांना आणखीन काय काय, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात जिथून त्यांना ते घ्यावं लागतं. त्या नीटच्या परीक्षा, मग ते युनिव्हर्सिटीमध्ये जे काय चालू असेल तिथली अनसर्टन्टी, आदल्या दिवशी परीक्षा कॅन्सल झाली, उद्या काहीतरी बाहेर झालं, बंद झालं, हे सगळ्यांचं ताण. आणि 2-3 वर्ष, आता हे कोरोनामध्ये सुद्धा ह्या मुलांनी काम केलं ना. बरोबर. ऑफ्थॅल्मला ॲडमिशन घेतलेल्या मुलांनी पूर्ण 2 वर्ष जर कोरोनातच काम केलं तर तो डोळ्याचं काय शिकला? खरंय. त्याची 2 वर्ष आयुष्याची गेली वाया. वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, पण मग त्या एक्सपिरियन्सबद्दल त्याला रिकग्निशन मिळालं का समाजात? नाही. समाजाला काही देणं घेणंच नाही आहे की त्या मुलांनी 2 वर्ष काय केलं. खरंय. आणि मेडिकल कॉलेजेसमध्ये डायरेक्ट पेशंटशी काम करणारी हीच मुलं होती. अगदी अगदी है ना. आतमध्ये IV लावायचं, सलाईन लावायचं, पेशंटला व्हेंटिलेट करायचं, हे सगळं ही मुलं काम करत होती. त्याचं कुठेही बाहेर रेकग्निशन नाही. आणि त्याच्या आयुष्याची 2 वर्ष त्याचा विषय न शिकता गेली. फारच चिंतेचा विषय आहे. माझ्या मनात एक दुसरा प्रश्न आला. तुम्ही आपल्याकडची जी एकूण शिक्षण पद्धती आहे वैद्यकीय विषयातली आणि जगभरात, ह्यातला काय बदल आहे आणि आपल्याकडे काय बदल केले गेले पाहिजेत? परवा ना मी जयपूर एपिकॉन, म्हणजे फिजिशियन्स कॉन्फरन्स झाली, त्याला गेले होते आता एक 10-15 दिवसापूर्वी. तिथे ग्लोबलायझेशन ऑफ मेडिकल एज्युकेशन असाच टॉपिक होता. आणि माझेच टीचर तिथे होते, डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा. ते सावंगी मेघेचे वाईस चान्सलर आहेत. तर म्हणजे एक्सलंट ओरेटर, ऑल इंडिया लेवल ओरेटरीमध्ये टॉपर असणारे. एक 35-40 मिनिटाचं सरांनी त्याच्यावर भाषण दिलं. आणि इतकं विदारक चित्र आहे आपल्याकडे. ते म्हणाले की मेडिकल कॉलेजच्या नॉर्म्स जे काही पाहिजे नॉर्मल, ते म्हणाले की एक लाईन असते, त्याच्या पलीकडे गेलं तर आपल्याला आता WHO नॉर्म्स जे सेट करून दिले आहेत, ते जर नॉर्म्स तुम्ही फॉलो केले तर आपली मेडिकल कॉलेजेस रेकग्नाइज होतील. तर ही मुलं त्या कॉलेजमधनं निघणारी पलीकडच्या कॉलेजेसमध्ये, म्हणजे इंटरनॅशनल कॉलेजेसला जाऊ शकतील. मग आपल्याकडचे जे नॉर्म्स आहेत ते करायला आपले मिनिममवर आहोत आपण.
की हे मिनिमम कसं पोचतोय, म्हणजे मिनिममच्या खाली आहोत आपण बापरे. आणि WHO ची लाईन इथे आहे. मग आपली हीच लाईन होत नाही तर त्या लाईनला आपली मुलं जाणार नाही. तर आता इंटरनॅशनली आपले डॉक्टर्स जे बाहेर गेले दे आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. आपण जे म्हणतो भारतात की डॉक्टर्स वाईट आहेत आणि दे आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल ॲट वेस्टर्न लँड्स. तीच मुलं आहेत, तेच शिक्षण घेतलंय त्यांनी पण आणि ह्यांनी पण. काही इथे राहिली, काही तिथं गेली. बरोबर. आणि ती खूप चांगलं करतायत आणि आपली चांगलं त्याच कॉलेजमधनं त्याच टीचरच्या अंडर असं होऊ शकत नाही. मग देर इज अ डिफरन्स इन ॲटमॉस्फिअर दॅट वी आर प्रोव्हाइडिंग असं मला वाटतं. अगदी बरोबर. की तुम्ही त्यांच्याकडे कसं आहे की हा पेशंट आहे ना, तुम्ही 3 पेशंट पाहिजे. तो मुलगा PGला असतो तर 3 पेशंट्स त्याला अलॉट असतं, तर डोक्यापासून पायापर्यंत त्या पेशंटचं सगळं माहिती पाहिजे. इथे बसलेला मुलगा 100 पेशंट पाहतो. बरोबर आहे. त्यात 24 तासात तो 100 पेशंट पाहतो. मग कसं शक्य आहे त्याला सगळं माहिती असतं. खरं आहे. तर ते जे वर्कलोड आहे ना, हेवी वर्कलोड, ते नाही. मग आता सरांनी काय सांगितलं की तुम्ही जर मिनिमम जर स्टँडर्ड तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही त्या मॅक्झिममला कसं पोहोचणार जिथे तुम्हाला WHO नॉर्म्स फॉलो करून इंटरनॅशनल याच्यात जायचं आहे. तर तुम्हाला ड्रास्टिक चेंजेस करायला लागणार आहेत तर तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकाल. अन्यथा पुढच्या पिढ्यांना फार प्रॉब्लेम, इथे पण शिक्षण नीट नाही आणि बाहेर जाता येत नाही अशी परिस्थिती येईल. तर मला म्हणजे आपल्याशी बोलताना आणखीन एक प्रश्न, युक्रेनमधनं ही सगळी मेडिकलची मुलं आत्ता आपल्याकडे वापस आली. मुळात युक्रेन आणि ह्याला जाण्याचं कारण आपल्याला माहिती आहेत, कारण तिकडचं स्वस्त आहे वगैरे. पण आता ही मुलं जी इकडे आली आपल्याकडे, त्यांचं भवितव्याचं काय, आपल्याकडे आता त्या मुलांना शिकवण्याची व्यवस्था होणार आहे का, काय व्हायला पाहिजे? म्हणजे काय बघा, कम्पॅशनेट ग्राउंडवर तुम्हाला करायला पाहिजे. आपले बाकी लोकांना तुम्ही दुसऱ्या देशातनं आणता आणि इथे रिहॅबिलिटेट करता, तसं मला असं वाटतं की या मुलांनी काही त्यांची चूक होती म्हणून तिकडे गेले असं नाही आहे. त्यांना तुम्हाला या सिस्टीममध्ये प्रोव्हाइड नाही करता आलं म्हणून ते बाहेर गेलेत. बरोबर, ठीक आहे. दे वर ॲस्पायरिंग फॉर मेडिकल एज्युकेशन. इथले जे काही सेट नॉर्म्स आहेत त्याच्यात ते, आणि ती हुशार आहेत मुलं सगळी. थोडाफार इकडे तिकडे असेल, माहिती नाही मला, म्हणजे युक्रेनच्या एज्युकेशन सिस्टीमबद्दल मला एवढं नाही सांगता येणार ऑथेंटिकली. पण बाहेर जाणारी जी मुलं असतात ती शिकायला म्हणून जातात ना तिथे, मग ती तिथले सगळे नॉर्म्स फॉलो करतात. तुमचं काही सेट नॉर्म असेल तर ती परीक्षा ठेवा त्यांच्यासाठी आणि ती पास करू देत त्यांना. पास झाली तरच तुम्ही आतमध्ये घ्या. हे आहे, त्यांनी अभ्यास करायलाच पाहिजे. तेवढा यंत्रणेतल्या जागा वाढवून त्यांना कोपअप करून घ्यायला पाहिजे. आमच्या वेळेला काय होतं बघा, पूर्वीच्या सिस्टीममध्ये की आमची 200ची बॅच होती GMC नागपूरला. तर काही 2-4 मुलं तेव्हाही जात असत ना याच्यामध्ये कोर्टामध्ये. तर 200ची जी बॅच आहे ना, ती 200ची बॅच जायची आणि जी कोर्टातनं समजा आलं की हा मुलगा बरोबर आहे तर ती 5 मुलं वरनं ऍड व्हायची. आता बॅच 205ची व्हायची. मग पण हे 200चं बदलायचं नाही. आता कसं होतं, त्या 5 मुलांसाठी हे सगळंच लटकलेले असतात 200. तो निकाल लागेल तेव्हा हे येतील असं. तर ती अनसर्टन्टी होते. तसं ह्या मुलांचं पण त्यांना ॲडिशनल हे देऊन करायला पाहिजे, कारण ती अधांतरी लटकले, ती काहीच करू नाही शकणार आता मुलं अदरवाईज, तिकडे सेटल झाल्याशिवाय. नाही तर मग 2-4 वर्षांनी जातील, पण ते तेवढा एक यूथचा हे लॉस होतो तुमचं. आता एक शेवटचा प्रश्न माझ्या मनात आला की जो कॉमन हे आहे की तुम्ही तपशीलवार तर सगळं सांगितलं सेक्शनचं, पण डॉक्टरांवरती एकतर गैरसमजातून डॉक्टर आणि रुग्ण ह्याचं नातं पूर्वी जे होतं ते आता राहिलेलं नाही. गैरसमजातून हल्ले होतात. मग यात 100% दोष हा केवळ ते रुग्ण, नातेवाईक त्यांच्या समजेचा आहे, काही प्रमाणात डॉक्टरांचं असतं. नेमकं हे सगळं कमी होण्यासाठी कायदे करून प्रश्न सुटणार नाहीत. कायदे आहेत आपल्याकडे, पण त्याची अंमलबजावणी करतानाच्या अनेक अडचणी असतात. तर भविष्यात या विषयाकडे कसं बघायला पाहिजे आणि दोन्ही बाजूनी नेमकं कसं वळण घ्यायला पाहिजे? डॉक्टर किंवा रुग्ण असं इंडिव्हिज्युअली कोणाला दोष देण्यापेक्षा मला असं वाटतं की परिस्थिती काय हे सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. की एक 25-30 वर्षापूर्वी समजा लातूरमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा बेअर मिनिमम इन्व्हेस्टिगेशन्स करून आम्ही ट्रीटमेंट करू शकायचो पेशंटची, पण ट्रीटमेंटही लिमिटेड होती. आता तुम्ही हायर एंड ट्रीटमेंट करता, ज्याला जास्ती प्रिसिजन लागतं, मग त्याला तपासण्या लागतं. तेवढ्या प्रिसाईज तपासण्या असल्या, तेवढा आजार तुम्हाला अधिक बारकावेनिशी अभ्यास करता आला तर तुम्ही जास्त चांगली ट्रीटमेंट करू शकता. म्हणजे तेव्हा कुठे लातूरमध्ये अँजिओग्राफी होत होती, आज तुम्हाला ती फॅसिलिटी इथे मिळते.
तुम्ही मुंबईला पुण्याला नाही हार्ट अटॅकचं पेशंट तिथपर्यंत पोहोचू शकत. आज तुमच्या दाराशी फॅसिलिटी आहे तर निदान 50% पेशंट तर पोहोचू शकतात. अगदी. खेड्यातले अजूनही कदाचित नाही पोहोचू शकत, पण तरीसुद्धा ही फॅसिलिटी तुम्हाला इथे मिळाली. पण ती फॅसिलिटी कशी मिळाली तर हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स, इन्व्हेस्टिगेशन्स हा एक मोठा भाग मध्ये निर्माण झाला जो पूर्वी नव्हता. बरोबर. मग त्याचं कन्सिडरेशन करायला पाहिजे, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की एवढं सगळं करून तुम्ही गॅरंटी देऊ शकता का पेशंट जगेल अशी? कारण पेशंटची बॉडी रिॲक्शन हा तिसरा पार्ट असतो. बरोबर. तर ती जी आहे ते तुम्हाला गृहीत धरायलाच पाहिजे की ट्रीटमेंट ऑप्टिमल झाली आहे की नाही हे तुम्ही बघा. डॉक्टरांशी सविस्तर, मी तर माझ्या पेशंटना नेहमी म्हणते तुम्हाला मनात काही शंका असल्या तर पुन्हा येऊन विचारा. बरोबर. शंका ठेवू नका. म्हणजे मलाही त्रास होतो त्याचा की ट्रीटमेंट द्यायला शंका जर पेशंटच्या मनात असेल, फ्रीली विचारा. समजा माझ्या एखाद्या औषधाने तुम्हाला रिॲक्शन आली, ड्रग रिॲक्शन कुणाला येऊ शकते, मीच दिली म्हणून किंवा दुसऱ्याने दिली असं नाही, ती कुणाला येऊ शकते. ते तुमच्या शरीराचा आणि त्या औषधाचा इंटरॅक्शनचा भाग आहे. मला येऊन विचारा की हे का झालं, असं का झालं. मी अधिक चांगल्या प्रकारे, मी जे औषध वापरते त्याच्याबद्दल मी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकते. अगदी बरोबर. असं आहे. तर ती प्रोसेस अशी आहे की तुम्ही परस्परांशी एकमेकांशी बोलत राहिलं पाहिजे, त्याच्यात सुसंवाद साधत राहिला पाहिजे आणि परिस्थिती कशी बदलली आहे हे तुम्हीही समजून घ्यायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूनी मला असं वाटतं की ह्या मुलांवर जे हल्ले होतात ना, बघा आमचं आयुष्य खूप चांगलं गेलं. म्हणजे विश्वास ठेवणारे रुग्ण आम्हाला भेटले, ठीक आहे. आता पहिल्या दिवशीपासून जर विश्वास नसेल किंवा अविश्वास असेल तर त्या मुलांना ट्रीटमेंट करायला खूप डिफिकल्ट जाणार आहे पुढच्या मुलांना. त्याच्या सुरुवातीला म्हणजे तुम्ही मेडिकल कॉलेजच्या मुलांवर, त्या मुलाचा मध्ये डोळा फोडला, एक जळगावच्या मुलाचा, हां, त्याची काय चूक होती त्याच्यात? नाही ना शक्य. म्हणजे त्याला काही MRI तिथे अवेलेबल असता त्यांनी केला असता, नाही ना, नव्हतं तिथे अवेलेबल ना. मग तसं आहे की त्या मुलांना ज्या गोष्टी त्यांच्या हातात नाहीत त्याच्याबद्दल त्यांना जबाबदार धरून, त्यांना जर त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच असे कडू अनुभव आलेत तर त्यांच्याकडनं गोड अनुभव नंतर एक्सपेक्ट नाही करू शकत आपण. तर ते तसं होऊ नये, हे इतकं बिघडू नये. मग ते एक पोलिसांचं वाक्य आहे ना की सदरक्षणाय खलनिग्रहण. खलनिग्रहणापेक्षाही सदरक्षणाय जास्ती महत्वाचं आहे असं मला वाटतं. की अजूनही मेडिकलमध्ये इतकं वाईट सिच्युएशन नाही, कुठल्याही डॉक्टरला आलेला पेशंट मरावा असं वाटत नाही. अगदी बरोबर आहे, खरं आहे. त्याच्या हातात बरेचदा परिस्थिती नसते, तो भाग वेगळा. आजार खूपच वाढून आला असेल तर काही औषधं दिली तरी नाही वाचत तो पेशंट, पण तो प्रयत्न पूर्ण करतो. प्रयत्न त्याच्याकडनं तो पूर्ण करतो. एक 2-4% समजा त्याच्यात डॉक्टर्स असे असतील की जे पूर्ण प्रयत्न करत नाहीत किंवा काही त्याच्यात वाईट आपण म्हणू की असं असू शकेल, पण तो तुमच्या समाजातनंच आलेले आहेत ना. ते जे समाजात आहे ते तिकडे येणार, तेवढं तुम्हाला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तुम्ही जनरलायझेशन नाही करू शकत त्याचं. पण फॉर्च्युनेटली आय एम प्राऊड अबाउट माय प्रोफेशन की अजूनही खूप चांगली ट्रीटमेंट देतात सगळेजण. अगदी खूप चांगली ट्रीटमेंट देतात. अजून त्याच्यात पुष्कळ सुधारणा व्हाव्या. तुम्ही अपडेटिंगला त्यांना स्कोप द्या, मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲक्सेस द्या, वेगवेगळ्या अनेक प्रकार त्याच्यात मंथन करून आणि काय करता येतं ते करू शकता. पण एकदम आउटराईट सगळे वाईट आहेत डॉक्टर्स असं नक्कीच नाही. म्हणजे अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि मला आठवत आहेत सिनियर डॉक्टर चौंडा होते, एकदा आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो त्या आजारी असताना. तर त्यांनी सांगितलं की माझ्या दोन्ही मुलांना मी मेडिकलला पाठवलं कारण डॉक्टर्स आर गुड ह्युमन बिंग्स. म्हणजे समोर पेशंट आला तर तो मरावा असं नाही वाटत किंवा तो मरावा म्हणून दुसरं काहीतरी देतील, ही ट्रीटमेंट आहे म्हणून असं नाही होत. सो दॅट वे दे आर व्हेरी गुड ॲट देअर प्रोफेशन ॲज ह्युमन बिंग्स. असं त्याच्यातला इकॉनॉमिक जो पार्ट आहे ना तो ते नाही बेअर करू शकत. अगदी बरोबर. तो ज्याचा त्यालाच म्हणजे त्याचं सोल्युशन काढावं लागतं. समाजाने पण समजून घेतलं पाहिजे. आणि बहुतेक वेळेला तिथेच गडबड असते. गडबड त्या इकॉनॉमिक पार्टवर असते, बाकीचा पार्ट सगळं व्यवस्थित असतो. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. आपणही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.